मला ना तुम्हाला एक गोष्ट विचारायची होती, पण त्या अगोदर बघा, इथे दुपारचा आराम झाला ना, थोडा वेळ मोबाईलमध्ये टाईमपास केल्याशिवाय पुढच्या कामांना सुरुवातच होत नव्हती. मस्त आराम केल्यानंतर आता इथे फ्रेश झाले होते आणि लगेच स्वयंपाकाला लागले. म्हटले आईला किती त्रास द्यायचा, तर आज मी भाकरीच म्हटले मी करते. बाकीचा स्वयंपाक तिने करून घेतला होता. तर 2-3 दिवस झाले आपले ब्लॉग येत नाही. माझं काही रेग्युलर काम होतच नाही. आज उद्या म्हणून शेवटी ब्लॉगला गॅप पडतोय. तर आता इथे बघा मस्त अशी आरवीने आईस्क्रीम आणली होती. आरवीला थोडासा एक्सक्यूज दिलाय. कारण मी खूप वेळा अशी म्हणते, की आरवीला आईस्क्रीम खाल्ली की तापते. पण आता म्हटलं तिला थोडी-थोडी सवय लावायची. सुट्टी आहे तर म्हणजे कसं तिला पण सवय होऊन जाईल थंड वगैरे गोष्टी पचवण्याची. तर त्याच्यासाठी. तर इथे आईस्क्रीम खात होते आणि मला ती तिकडे बघ म्हणायची पटकन खायची. तर एका गोष्टीमध्ये मी कन्फ्यूज आहे, की आता आरवीला सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि सुट्ट्यांमध्ये कोणता असा क्लास आहे, की मी तिला लावावा? मला खरंच सुचत नाहीये. म्हणजे थोडंसं ती क्रिएटिव्ह होईल तर ह्या हिशोबाने. जसं की म्हणा डान्स क्लास किंवा इतर कुठला. तर तुम्हाला जर तुमची माझ्या मुली एवढी म्हणजे आई एवढी मुलं असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे मला थोडंसं सोपं जाईल. तर त्याच्यासाठी आता इथे टोमॅटोची चटणी करायला घेतली होती. त्याच्यानंतर तिला आता इथे फ्रेश पण केलं आणि असा माझा सध्याचा काही टायमिंग चाललेला आहे. आता बरेच दिवस झाले मी आईच्या घरी आहे आणि इथून पुढे सुद्धा आईच्या घरी बराच टाईम असणार आहे. आता ते किती दिवस ते सांगू शकत नाही काही गोष्टींमुळे. तर त्याच्यासाठी आता इथे जेवण वगैरे झाली, भांडी वगैरे घासून ठेवले आणि त्याच्यानंतर म्हटले आता हे जे द्राक्ष आणलेले ते साफ करून ठेवावं जेणेकरून आरवीने कोणी खाल्लं तर म्हणजे धुतलं नाही धुतलं तरी चालून जाईल. तर खाऊन पाहिले इतके जास्त मध्ये-मध्ये आंबट लागत होते आणि काही ठिकाणी गोड पण लागत होते. पण शक्यतो आंबटच होते आणि मागच्या वेळेस तुम्हाला माहिती आहे द्राक्ष खाल्ल्यानंतर सुद्धा तिला खूप जास्त उलट्या झाल्या होत्या आणि त्याच्यामध्ये मी धुतले तर जो व्हाईट लेयर दिसत होता ना, तो जातच नव्हता. त्यामुळे मी कोरड्या कपड्याने सुद्धा पुसून घेतलं. तरी पण तशीच काहीशी परिस्थिती होती. त्याच्यानंतर किचन सर्व बंद केला आणि त्याच्यानंतर म्हटले चला आराम करावा. बरेच जण म्हणतात आहे, की तुम्ही मला आईच्या घरची टूर द्या. थोडासा टाईम द्या मला त्याच्यासाठी. आणि आता इथे आरवीसोबत एक इमोशनल व्हिडिओ काढायची होती आणि त्यासाठी तिला खूप जास्त हसायला येते. असाच ब्लॉग होता. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.